संगतजी मोठ्या प्रेमाने बोला द निरंकारजी। आज आपण पुणे या ठिकाणी महाराष्ट्राचा वार्षिक सत्संग सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी सेवा सुरू आहे, आपण पाहू शकता। या ठिकाणी काही गावावरनं मासिक महात्मे आलेले आहेत। आपण एक जणांशी संपर्क करू। बोला निरंकारजी। संत निरंकारी समागम 58वा 24, 25 आणि 26 तरी जानेवारी तरी सर्व महात्म्यांनी तिथं सेवेसाठी समागम सेवा आपलं जसं जसं योगदान लागन तशी सेवा करायची आहे। मोठ्या प्रेमाने बोला धन निरंकारजी। मोठे कुठले शेवड्या झाड समागम संत निरंकारी पिंपरी। पाण्याची सेवा या ठिकाणी चालू आहे। महाराज पाणी या ठिकाणी पाहू शकता इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन देखील चालू आहे। प्रत्येकाचं रोज वेगळा काम म्हणायचं। प्रत्येकाचा रोज वेगळा काम। प्यार से कहना जी द निरंकार जी। या ठिकाणी आपण पाहू शकता मिलिटरी कॅम्पचे डेअरी फार्म। या ठिकाणी पूर्वी म्हशी गाई बांधल्या जायच्या। या ठिकाणी आज सेवा चालू आहेत। गाई म्हशीची फॉर्ममध्ये क्लिनिंग चालू आहे। या ठिकाणी सेवादलची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। बोला धनंकारी। आज पुण्यामध्ये महाराष्ट्राचा संत समागम 58वा संत समागम याची कामाची सुरुवात हा उत्साहामध्ये या ठिकाणी 24, 25, 26 तारखेला संपन्न होणार आहे। आणि या अनुषंगानं या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून अनेको संत महात्मा, सेवादल महात्मा, साधसंगत, अनेको अधिकारी महात्मा या ठिकाणी सेवेसाठी उपलब्ध आहेत किंवा पोचलेले आहेत। आणि या ठिकाणी आनंदानं, उत्साहानं, प्रेमानं, आपुलकीनं, गोडीनं साधसंगतची या ठिकाणी सेवा चाललेली आहे। याच्यामध्ये सुंदर अशी सेवा पाहायला मिळते आहे। महात्मांनी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना दाखवलेलंच आहे, दर्शविलेलंच आहे। जरी आपण जे काही महात्मा सेवेपासून वंचित असतील त्यांनाही या ठिकाणी विनंती केली जात आहे, या ठिकाणी येऊन या समागमाचा आनंद घ्या, सेवेचा आपलं योगदान द्या। आणि सेवेचं योगदान दिल्याच्या नंतर जो आनंद प्राप्त होतोय तो स्वतःला अनुभवता येईल किंवा आपल्याला त्याचा आनंद घेता येईल, तो अनुभव सेवेला आहे। आणि या ठिकाणी सेवा करत करत खूप असा आनंद घेत आहे। तर आजची विनंती आहे आपल्या सर्वांसाठी की या ठिकाणी येऊन या सेवेचा आनंद घ्या, सद्गुरू माताजींचा आशीर्वाद घ्या आणि परत 24,
25 आणि 26 तारखेला या ठिकाणी येऊन त्या समागमचाही आनंद घ्या एवढीच विनंती करतो. प्रेमाने बोला धन्यंकारजी. आता म्हणलं होतं जाऊन बघून करावी पाणी पिऊन येऊन सेवेला लागावं. आत्ता आपण ऐकलं सत्संगची सेवा कशा प्रकारे चालू आहे हे आपल्याला आता बापू क्षीरसागरजी यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं. आता आपण आलेलो आहेत लंगरसाठी लागणारे ताट आणि ताट वॉशिंगची व्यवस्था या ठिकाणी आपण बघत आहोत. सेवा संपलेली आहे. आता लंगर थोड्या वेळातच चालू होईल. त्यानंतर पुन्हा एकदा सेवा चालू होईल. या ठिकाणी पाहू शकता आपण लंगरची जी ताट जेवलेली ताट आहेत ते आता क्लिनिंगसाठी जात आहेत. या ठिकाणी ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणाहून सर्व प्रकारच्या गाड्या सगळ्या सेवेसाठी पाठवल्या जातात. त्या गाड्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये सेवेमध्ये दिल्या जातात. नको